चिमूर तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी दीपक गोवर्धन मोनी यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी चिमूर पोलिसांनी एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या घटनेच्या निषेधार्थ विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा चिमूरने तहसीलदारांना निवेदन देत आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा दिलाय। बुधवारी 15 जुलै दुपारी 3 वाजेच्या दरम्यान तहसील कार्यालयात ही घटना घडल्याचे निवेदनात नमूद आहे। निवेदनानुसार मंडळ अधिकारी दीपक मोनी हे शासकीय कामात तहसीलमध्ये असताना संशयित इसमाने कार्यालयात येऊन त्यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ केली। त्यानंतर कॉलर पकडून कानशिलात मारहाण केल्याने त्यांच्या हातातील दुखापतही झाली। सहकारी अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळल्याचे निवेदनात म्हटले आहे। या प्रकरणी चिमूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीनंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय। दरम्यान विदर्भ पटवारी संघाने आरोपीला तातडीने अटक न झाल्यास 16 जुलैपासून काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात येईल। त्यानंतर ही कारवाई न झाल्यास 23 जुलैपासून काम बंद करून सामूहिक रजा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आलाय। प्रवीण वाघे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चिमूर, चंद्रपूर। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।